पत्नीला सांभाळणंही कठीण आहे आणि म्हणून हिंदू धर्म संस्कृती, हिंदू धर्मशास्त्र पत्नी गेल्याच्या नंतर सुद्धा पुरुषाला 2 विवाह करण्याची संमती आमचे हिंदू शास्त्र देत नाही, म्हणून प्रगल्भता आहे. पाश्चात्यांमध्ये असं नाही महाराज. विवाह संस्था ही फक्त भारतामध्ये आहे. पाश्चात्यांमध्ये, पाश्चात्य देशामध्ये कॉन्टॅक्ट पद्धत आहे. ठराविक कालावधीपर्यंत त्या दोघांनी एकत्र राहायचं आणि ते कॉन्टॅक्ट संपलं की मग दोघांनी वेगवेगळं व्हायचं. भारतामध्ये असणारी विवाह संस्था, त्या संस्थेला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ आहे. काय अर्थ आहे विवाह संस्थेला? विवाह करायचा तो कशा करता करायचा? भगवान शिव परमात्म्याने विवाह केला नाही, ज्या ज्या भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण केला त्या सगळ्यांनी विवाह केलेला आहे. रामप्रभूचा अवतार झाला, सीता मातेबरोबर विवाहबद्ध झालेले आहेत. कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, रुक्मिणी माता, सत्यभामा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 पत्नी केले महाराज. विवाह संस्था आहे. विवाहाचा उद्देश काय आहे? कशा करता विवाह करायचा आहे? फक्त वंशाचा वेल वाढावा आणि तो गगनाला भिडावा याच्याकरता विवाह नाही. विवाह कशा करता आहे? विवाहाचं मुख्य प्रयोजन आहे ते धर्माची संस्थापना, धर्माचं परिपालन. धर्म परिपालनाकरता विवाह करायचा असतो. विवाह जर केला तर संतती होते आणि संततीच्या माध्यमातून धर्म जोपासला जातो. याच्याकरता विवाह करायचा. विवाहाचं मुख्य प्रयोजन धर्म आहे. संततीच्या माध्यमातून वंशाचा वेल वाढवणं हे अवांतर प्रयोजन आहे. जसा शेतकरी गहू पेरतो शेतामध्ये, ते गहू पेरणाऱ्या शेतकऱ्याला विचारलं, दादा गहू कशा करता पेरता? तर तो शेतकरी म्हणेल 5-50 क्विंटल भुसा मिळावा याच्याकरता गहू. 5-50 क्विंटल भुसाकरता गहू आहे का? अहो, गव्हाच्या धान्याकरता गहू आहे, भुशाकरता गहू नाही. तसं विवाह वंशवेल वाढण्याकरता नाही, धर्माची संस्थापना करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता विवाह आहे. म्हणून काल भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती हे विवाहबद्ध झालेले आहेत. यद्य दाचरति श्रेष्ठः तत्तत् एव इतरे जनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकः तदनुवर्तते. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती आणि येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. याच्याकरता विवाह आहे. भगवान परमात्मा त्याच्याकरता विवाह करतात. माता पार्वती आणि भगवान शिव परमात्मा यांचा विवाह सुंदर अशा प्रकारे काल आपण पाहिलं. भगवंताचा विवाह अत्यंत दिव्य अशा प्रकारचा संपन्न झालेला आहे. पहिल्यांदा भगवान परमात्म्याने आपलं जे रूप दाखवलं ना, ते लीलात्मक रूप दाखवत असताना भस्म, उटी, रुंड, माळा, कंठी, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा अशा प्रकारचं भगवान परमात्म्याचं ते उग्र रूप ज्या वेळेला पार्वती मातेच्या आईनं पाहिलं मेनावतीने, त्यावेळेला ती मूर्छा येऊन पडलेली आहे. भगवान विष्णूच्या सांगण्यावरून भगवान परमात्म्याने कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हरम अशा प्रकारचं रूप धारण केलं आणि पुन्हा सुंदर अशा प्रकारचा दिव्य भगवान परमात्म्याने रूप धारण केलं. आपण बऱ्याच वेळेला भगवान शंकराचा मूर्ती रूपामध्ये फोटो पाहतो बऱ्याच वेळा, आणि प्रायः फोटोमध्ये शंकर भगवंताची जी मूर्ती आहे ना, ती कोणत्या रंगाची असते? शंकराचा फोटो कधी बघितला का नाही? कोणत्या रंगाची मूर्ती? शक्यतो निळ्या रंगाची मूर्ती आपल्याला ती दाखवली जाते. कोणाची? भगवान शंकराची निळ्या रंगाची मूर्ती. पण एक सांगू का, भगवान शिव परमात्म्याचा रंग निळा नाही. भगवान शिव परमात्म्यासारखं दैदिप्यमान दिसायला सुंदर दुसरी कोणतीच देवता नाही महाराज. भगवान विष्णू सुद्धा फिक्के आहेत भगवान शंकराच्या समोर. कसं रूप आहे ते त्या श्लोकामध्येच वर्णन आहे. कर्पूर गौरम. कर्पूर म्हणजे कापूर. कापरासारखा पांढरा शुभ्र रंग ज्यांचा आहे तो ते भगवान शिव परमात्मा आहे. कापरासारखा पांढरा शुभ्र. आणि त्यातल्या त्यात भगवंताला शोभा आली कशाने? त्यांचा कंठ जो निळा झाला ना, तर निळ्या कंठाने आणखीन शोभा आली. नीलकंठ नाम प्राप्त झालेलं आहे. अख्खा संपूर्ण शरीर हे शुभ्र वर्णाचं आहे. कापरासारख्या पांढऱ्या शुभ्र रंगाचे भगवान शिव परमात्मा आहे आणि कंठ मात्र निळा झालेला आहे. त्यामुळे अहो रूपम, भगवंताचं रूप हे अत्यंत दैदिप्यमान आहे. फार सुंदर कथा आहे. आपण कालच पाहिलं, अख्ख्या जगाने ज्याचा तिरस्कार केला ना, त्याचा भगवान शिव परमात्मा अंगीकार करतात, त्याचा भगवंताने स्वीकार केलेला आहे.
ज्या वेळेला समुद्र मंथन झालं ना, समुद्र मंथन होण्याच्या वेळेला मेरू पर्वताचा रवी केलेला आहे, वासुकी सर्पाची दोरी केलेली आहे आणि मंथन चालू झालं. मंथन चालू झाल्याबरोबर जे जे काही चांगलं चांगलं निघालं समुद्रातून ते सगळं देवांनी आणि दैत्यांनी आपापसामध्ये वाटून घेतलं आणि जे भयंकर असणारा हलाहल नावाचं विष त्या मंथनाच्या माध्यमातून प्राप्त झालं ना, ते विष मात्र घेण्याकरता कोणी तयार नाही. सगळ्या जगाने त्या विषाचा तिरस्कार केला. तर भगवान शंकराने सांगितलं म्हणे ठीक आहे, चल तुला दुसरं कोणी घेत नाही ना, मी घेतो. सगळ्या देवतांनी भगवान शिव परमात्म्याची प्रार्थना केली. आपण 2 मिनिटं भगवंताचं भजन करू. शिवनाम से जगत में उजाला, शिवनाम से जगत में उजाला, शिव भक्तों के मन में शिवाला, मन में शिवाला. मेरे शंकरा भोलेनाथ, मेरे शंकरा पार्वतीपते शिव हर हर महादेव. सगळ्या देवतांनी ज्या वेळेला स्तुती केली भगवान शिव परमात्म्याची, भगवंताने त्या हलाहल नावाचं विष प्राशन केलं. भगवंताचा कंठ निळा झाला आणि भगवान शिव परमात्म्याला नीलकंठ हे नामाभिधान प्राप्त झालं. महाराज अख्ख्या जगाने त्याचा तिरस्कार करावा, भगवान शिव परमात्मा त्याचा
अंगीकार करतात, त्याचा स्वीकार करतात. भगवान शिव परमात्मा विवाहबद्ध झालेले आहेत आणि जगातले जे काही पतिव्रता नारी आहेत त्यांच्या समोर एक प्रश्न उपस्थित झाला की पार्वती मातेनं असं नक्की काय केलं असेल, अशी कोणती तपश्चर्या केली असेल, असं कोणतं व्रत केलं असेल की ज्या व्रताच्या माध्यमातून भगवान शिव परमात्मा पती म्हणून तिला प्राप्त झाले. कारण भगवान शंकर पती म्हणून प्राप्त होणे काय सोपी गोष्ट आहे का महाराज? अखिल कोटी विश्वाचा नायक नियंता भगवान शिव परमात्मा पती रूपामध्ये प्राप्त होणं सर्वसामान्य गोष्ट नाही महाराज, फार मोठी गोष्ट आहे. सगळ्या जगातल्या पतिव्रतांच्या समोर प्रश्न उपस्थित आहे. नारदांना विचारलं गेलं की महाराज पार्वतीनं असं काय काय तपश्चर्या केली, अशी कोणती साधना केली की ज्या साधनेच्या माध्यमातून भगवान शिव परमात्मा तिला पती म्हणून प्राप्त झाला. तर त्याच्याकरता या शिवपुराणामध्ये एक व्रत आलेलं आहे, त्याला नंदा व्रत म्हणतायत. सती मातेनं पार्वती मातेने केलेलं व्रत की ज्या व्रताच्या माध्यमातून भगवान शिव परमात्मा तिला पती म्हणून प्राप्त झाला, ते नंदा नावाचं व्रत आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, जर कुमारिका कन्या असेल, मुलगी असेल जी उपवर आहे, जी लग्नाकरता योग्य झालेली आहे, अशा उपवर मुलींनी कन्येने हे व्रत जर केलं तर शिवपुराणकार व्यास महर्षी वर्णन करतायत की त्या कन्येचा विवाह, त्या विवाहामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही आणि मन चाहा जसं तिला पाहिजे आहे तशा प्रकारचा वर त्या कन्येला प्राप्त होत असतो. म्हणून त्या कुमारिकांनी करण्याचं हे व्रत आहे, याला नंदाव्रत असं म्हणतायत. आपणही बरीचशी व्रत करत असतात, माता माऊल्यांना असतो छंद व्रत वगैरे करण्याचा. पण तुम्ही जी व्रत करताना महाराज, ते व्रत कोणत्या ग्रंथात आलेत माहिती नाही, मनाचेच व्रत असतात तुमचे. आमच्याकडे एक मागं व्रत होतं, तुमच्याकडे होतं का नाही मला माहिती नाही, त्याला बुधवारचं व्रत होतं ते, आणि त्याला पांढरा बुधवार म्हणायचे. इकडे होतं का ते पांढऱ्या बुधवार? नाही, ते साडी वगैरे पांढरंच वस्त्र परिधान करायचं, पांढऱ्याच रंगाच्या वस्तू म्हणजे काय म्हणतात पांढऱ्याच रंगाचे पदार्थ खायचे त्या दिवशी, सगळं पांढरच, रंगाचा स्वीकार करायचा नाही, त्याला पांढरा बुधवार म्हणायचं. आमच्या इकडे होतं ते, कुठल्या ग्रंथातून आलं माहित नाही, परंतु ते करायच्या माता मावल्या. विदर्भामध्ये आमची कथा चालू होती पाहते, ते एक नवीनच व्रत कानावर आलं, पिपाणी नावाचं व्रत. त्या व्रताचं नावच पिपाणी. पिपाणी का? कारण व्रताचा उल्लेख असा होता की त्या दिवशी व्रतस्थ असणाऱ्या स्त्रीने दुसऱ्याने तिला ज्या वेळेला म्हणावं की पाणी पी, त्यावेळेलाच तिनं पाणी प्यायचं, याला म्हणायचं पिपाणी नावाचं व्रत. दुसरीनं म्हणायचं तिला पाणी पी पाणी पी, त्यावेळेला मग तिनं पाणी प्यायचं, तोपर्यंत पाणी प्यायचं नाही. उन्हाळ्याचे दिवस महाराज, वैशाख महिना, रणरणत ऊन असं मी म्हणायला लागलेलं आहे, अंगातून घामाच्या धारा थांबता थांबेनात. अशा रणरणत्या उन्हामध्ये लग्नाचे दिवस, घरातले सगळे लग्नाला निघून गेले आणि म्हातारीचं व्रत होतं कोणतं? हे पिपाणी नावाचं. आता घरामध्ये पाणी पी म्हणायलाच कोणी नाही, घसा कोरडा पडला, घसा सुकायला लागला, घरामध्ये पी पाणी म्हणण्याकरता कोणी नाही. बिचारी शेजाऱ्याकडे गेली, शेजारणीच्या घरी गेल्यानंतर शेजारणीनं तिला आलेलं पाहिलं आणि तिने गप्पाला सुरुवात केली. वेगवेगळ्या इकडल्या तिकडल्या गप्पा ती मारायला लागली. ही बराच वेळ वाट पाहते कधी एकदा ही पाणी पी म्हणते, पण पाणी पी म्हणतच नाही. तिने अक्षरशः त्या कपाटातला, भांड्याच्या कपाटातला तांब्या घेतला, तिच्या पायावर आदळला तो तांब्या. अगं पाणी पी म्हणे मला. पिपाणी नावाचं या व्रतांना काही अर्थ नाही, कोणत्याही ग्रंथामध्ये हे व्रत आलेलं नाही. व्रत जर असेल तर ते ग्रंथामध्ये आलेलं असलं पाहिजे. शिवपुराणाने एका सुंदर व्रताचं या ठिकाणी वर्षभर करायचं हे व्रत आहे. पूर्ण एक वर्ष लागतं या व्रताला करण्याकरता. वेगवेगळ्या महिन्यांच्या वेगवेगळ्या तिथीला आणि प्रामुख्याने नंदा तिथीला हे व्रत करायचं आहे. प्रत्येक महिन्याची नंदा तिथी म्हणजे प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस जो असतो ना प्रतिपदेचा, त्याला नंदा तिथी म्हणता येतं. त्या प्रत्येक महिन्याच्या नंदा तिथीला हे व्रत करायचं आहे. पार्वती मातेनं हे व्रत जे चालू केलं ते अश्विन महिन्यापासून चालू केलेलं आहे. म्हणून आपणही जर कोणाला हे व्रत करायचं असेल नंदाव्रत, तर ते अश्विन महिन्याच्या पासून चालू करावं. वर्णन करतात अश्विन महिन्यामध्ये प्रत्येक नंदा तिथीला, षष्ठी किंवा एकादशीला
भगवान शिव परमात्म्याला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा, पूजा करायची. सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जा. नसेल मंदिर जवळ तर घरात मध्ये असणारं जे शिवलिंग असेल देवघरामध्ये ठेवलेलं, त्या शिवलिंगाच्या समोर बसून जरी पूजा केली काही हरकत नाही. बेलपत्राने आणि फुलांनी वगैरे भगवान परमात्म्याची पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर नैवेद्य म्हणून गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तोच दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण भक्षण करायचं आहे. नंदा तिथंच हे व्रत पूर्ण अश्विन महिनाभर करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे वर्णन करतात. कार्तिक महिना प्राप्त होतो. कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला खिरीचा नैवेद्य भगवान शंकराकरता करायचा आहे. पूजा झाली की भगवंताला खीर अर्पण करायची आणि तोच खिरीचा प्रसाद भक्षण करायचा आहे. दुसरं कोणतं अन्न भक्षण करायचं नाही. त्या दिवशी उपवास करायचा. देवाला नैवेद्य अर्पण केलेली खीर आहे तीच खीर खायची आणि पारणं सोडायचं आहे. पुढे वर्णन करतायत. मार्गशीर्ष महिना येतो. त्या मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमीला यव म्हणजे जवस. जवस माहिती आहे ना आपल्याला. जवसाने भगवान शंकराची पूजा करायची. म्हणजे भगवंताची पूजा करत असताना पाण्यामध्ये थोडेसे जवस टाकायचे, जवसाचे दाणे टाकायचे आणि त्याच्याने भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. यव म्हणजे जवस किंवा तीळ. जर जवस नसतील तर त्या जवसाच्या जागी तीळ वापरले तरी चालतील. थोडेसे चिमूटभर तीळ त्या लोटाभर जलामध्ये टाकायचे आणि भगवान शिव परमात्म्याला त्याचा अभिषेक करायचा आहे. हे कधी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये म्हणजे वद्य पक्षाच्या चतुर्दशीला करण्याचं हे व्रत आहे. किंवा तीळही जरी नाही मिळाले, जवस किंवा तीळ जर नाही प्राप्त झाले तर चिमूटभर तांदूळ का महिना ते तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकून त्या तांदूळ मिश्रित म्हणजे तांदूळाने मिश्रित असणाऱ्या त्या जलाने भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या चतुर्दशीला. पुढे वर्णन करतायत. पौष महिना येतो. या पौष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये सप्तमी तिथीला रात्री जागरण करायचं आहे आणि सकाळी म्हणजे अष्टमीला सकाळी उठून भगवान शिव परमात्म्याची मनोभावानं पूजा करायची आहे. नेहमी आपण जशी करतो तशी पूजा करायची. उपवास व्रत धारण करायचे आणि दुसऱ्या दिवशी पारणं सोडायचं आहे. त्याच्यानंतर माघ महिना प्राप्त होतो. माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला सुद्धा रात्री जागरण करायचं आहे आणि एक विधी या ठिकाणी सांगितलाय, परंतु तो सगळ्यांना शक्य होईल हे अशक्य आहे. रात्री जागरण केल्याच्या नंतर माघ महिन्याच्या पौर्णिमेला रात्री जागरण केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी स्नान करायचंय आणि ओल्या अंगाने भगवान शिव परमात्म्याची पूजा शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आणि त्याच ठिकाणी भगवंताची पूजा केल्याच्या नंतर घरी येऊन मग पारणं सोडायचं आहे. पुढे फाल्गुन महिना प्राप्त होतो. या फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला सुद्धा रात्री जागरण करायचंय आणि दुसऱ्या दिवशी 108 किंवा 1008 किंवा 1,00,000 अशा संख्येमध्ये बिल्वदळ भगवान शिव परमात्म्याला अर्पण करायचं. बेलाची पानं भगवंताला अर्पण करायची आहे आणि भगवंताची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर चैत्र महिना प्राप्त होतो. चैत्र महिन्याच्या शुद्ध चतुर्दशीला पळस ना पळस त्या पळसाच्या फुलाने भगवान परमात्म्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये तृतीयेला जवस किंवा तांदूळाने भगवान परमात्म्याची मगाशी सांगितली तशा प्रकारे पूजा करायची आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला निराहार उपवास करायचा आहे आणि रात्रीच्या वेळेला लक्ष देऊ नका. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेला भगवान शंकराची पूजा करत असताना त्या पूजेमध्ये भटकटय्या म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आपल्याकडं, तुमच्याकडे ते मारुतीला ते पानं वाहतात ना, गोल बदामाच्या आकाराची पानं असतात. मारुतीला माळ घालतात त्या पानांची, काय म्हणतात त्याला? हा रुचकी. हिंदीमध्ये त्याला भटकटय्या म्हणतात. रुचकी. त्या रुचकीला फुल येतं पहा. त्याच्यामध्येही सफेद रंगाचं जर ते फुल असेल, 2 प्रकारचे ते आहेत ना, तुमच्याकडे असतील मला वाटतं ते झाडं. इथे माळावर भरपूर असतात ते झाडं. एक ते मध्ये पिंगट अशा जांभळा कलर मध्यभागी असतो त्याला आणि मग पांढरा असतं ते फुल चालत नाही. जे पूर्णपणे पांढरं आहे अशा पांढऱ्या फुलाची जर काय तर म्हणतात रुचकी असेल तर ते पांढरं फुल ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेला भगवान शंकराचं त्या पांढऱ्या फुलानं जर पूजन केलं ना तर व्यास महर्षी वर्णन करतात अशा माणसाकडे दारिद्र्यच राहत नाही. धन धान्य
आणि सुख समृद्धीने तो संपन्न होत असतो. म्हणून त्या नंदा व्रतामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुम्हाला इथलं वाचून सांगायला लागलं सगळं शिवपुराणाचं. त्याच्यानंतर आषाढ महिना येतो. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये चतुर्दशीला, लक्षात ऐका, आषाढ महिना शुद्ध पक्ष चतुर्दशी तिथी, आणि चतुर्दशी तिथीला भगवान शंकराचं पूजन करत असताना काळं वस्त्र परिधान करायचं आणि काळं वस्त्र परिधान करून भगवान शिव परमात्म्याची पूजा करायची आहे. नेहमी आपण करतो तशीच पूजा, पण वस्त्र मात्र काळं परिधान करायचं आहे. भगवान परमात्मा प्रसन्न होतात. त्याच्यानंतर पुन्हा श्रावण महिना प्राप्त होतो. या श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातल्या अष्टमीला अथवा चतुर्दशी तिथीला पवित्र अशा प्रकारचं यज्ञोपवीत धारण करून म्हणजे धारण करवून भगवान शिव परमात्म्याची पूजा करायची आहे. तुमच्याकडे ते कापसाचं हे बनवतात ना, काय म्हणतात त्याला, कापसाची जे हार बनवतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? माळ का? कापसाची मालिका असते, ते हार बनवतात ना, तशा प्रकारचं यज्ञोपवीत कापसाचाच असा दोरा तयार करायचा. आपण नेहमी जो दोरा वापरतो तो दोरा नाही, कापूस आहे, त्या कापसाचा असा दोरा तयार करून त्याची दोन्ही टोके एकाला एक जुळवून असं वीटभर त्याचा आकार असला पाहिजे, म्हणजे अशी गोराई त्याची. आणि अशा प्रकारचा तो ते यज्ञोपवीत भगवान शिव परमात्म्याला पूजेच्या वेळेला अर्पण करायचं आहे. श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला अथवा चतुर्दशी तिथीला हे करण्याचा विधी आहे. त्याच्यानंतर येतो भाद्रपद महिना. या भाद्रपद महिन्यातल्या वद्य चतुर्दशीला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी भगवान परमात्म्याची पूजा करायची आहे. आणि त्याच्यामध्ये धोत्र्याचं फुल हे अवश्य असलं पाहिजे. महाराज, धोत्र्याच्या फुलाची नितांत अशा प्रकारची आवश्यकता आहे. भगवान परमात्म्याची प्रसन्नता जर पाहिजे असेल तर या सगळ्या प्रकारे जसं सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये, अशा प्रकारे जर आपण व्रत केलं, उगाच काहीतरी याचं त्याचं ऐकून केलेलं व्रत करण्याच्या पेक्षा साक्षात व्यास महर्षींनी सांगितलेलं जे व्रत आहे ना, त्या व्रताला काहीतरी अर्थ आहे. आणि मनोभावाने हे जर व्रत केलं तर व्रत केल्याच्या नंतर निश्चित त्याची फलश्रुती प्राप्त होते. बरेचसे लोक असं म्हणतात की महाराज आम्ही तर बरेचसे व्रत करतो, कोणी म्हणतं आम्ही 16 सोमवार केलेत पण आम्हाला इच्छित विषयाची प्राप्ती झाली नाही. कोणी म्हणतं आम्ही पशुपती व्रत केलं पण आम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही. अर्थ असा आहे, व्रत करायला सगळे उद्योग होतात, पण व्रत करत असताना मी काल आपल्याला सांगितलं, कोणतंही व्रत जर करायचं असेल तर त्याच्या अगोदर, ते व्रत करण्याच्या अगोदर देवाच्या समोर बसून त्याचा संकल्प सोडावा लागतो. संकल्प केल्याशिवाय व्रत सिद्ध होत नाही. पहिली गोष्ट संकल्प सोडायचा, दुसरी गोष्ट देवतेचं आवाहन करायचं, हे अत्यंत महत्वाचं आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जरी आपण गेलात तर त्या शिवलिंगामध्ये, त्या पिंडीमध्ये भगवान शंकराचं आवाहन की हे परमात्मन, आणि संकल्प सांगतो तुम्हाला, अशा प्रकारचा संकल्प करायचा आहे. कधी मंदिरामध्ये गेलं, तुम्हाला व्रत करायचंय ना, व्रताच्या अगोदरच्या दिवशी मंदिरामध्ये जा किंवा व्रताच्या दिवशी मंदिरामध्ये जा आणि व्रत सुरुवात करण्याच्या अगोदर भगवंताच्या समोर हात जोडून उभे राहा, बसा आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना करा की हे परमात्मन, माझ्या अंतःकरणामध्ये अमुक अमुक अशी इच्छा आहे, माझी ती इच्छा पूर्ण व्हावी, आणि ती इच्छा पूर्ण व्हावी याच्याकरता मी अमुक प्रकारचं व्रत करत आहे. तर या व्रताच्या माध्यमातून परमात्मा तुमची प्रसन्नता मला प्राप्त व्हावी आणि मला इच्छित वस्तूची प्राप्त व्हावी, याच्याकरता मी हे व्रत करत आहे, कृपा करा आणि मला त्या व्रतामध्ये तुमचं सहकार्य प्रदान करा. अशा प्रकारचा संकल्प भगवान परमात्म्याच्या समोर आपण व्यक्त करायचा आहे. संकल्प केला की भगवान परमात्म्याला ते द्यावंच लागतं महाराज. म्हणून संकल्प हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या शिवलिंगामध्ये किंवा अथवा त्या मूर्तीमध्ये त्या भगवान परमात्म्याचं आवाहन हे इतकंच महत्वाचं आहे की हे परमात्मन, या माझ्या व्रत कालामध्ये तुम्ही या मूर्तीमध्ये असावं किंवा तुम्ही या शिवलिंगामध्ये तुमची प्रतिष्ठापना असावी, असं एक भगवान शिव परमात्म्याचा मंत्र म्हणून त्याचं आवाहनही करावं. हे आवाहन आणि संकल्प केल्याच्या नंतर निश्चित त्या व्रताच्या माध्यमातून कार्यसिद्धी ही नक्की होत असते. त्या बाकीच्या पतिव्रतांनी नारदांना विचारलेला प्रश्न की पार्वती मातेने असं काय व्रत केलं, तर हे नंदा व्रत केलेलं आहे. भाद्रपद महिना पर्यंत अश्विनला चालू केलेलं व्रत भाद्रपदाच्या अंतिम टप्प्यापर्यंत चालू राहतं
आणि पुन्हा अश्विन महिना ज्या वेळेला प्राप्त होतो त्यावेळेला त्या अश्विन महिन्याच्या नंदा तिथीला त्या व्रताचं उद्यापन करत असताना शिवभक्तांना भोजन प्रदान करायचं आहे, कुमारिकांना भोजन प्रदान करायचं आहे आणि या नंदा व्रताची सांगता करायची आहे. एक वर्षभर हे जर नंदाव्रत केलं ना महाराज आणि नियमामध्ये राहून संकल्पपूर्वक मंत्रोच्चारपूर्वक अत्यंत निष्ठेनं जर आपण हे व्रत केलं तर निश्चित भगवान शिव परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. कोणतीच अशा अपेक्षा, कोणतीच अशी इच्छा आपली शेष राहणार नाही की जी अपूर्ण आहे, जी बाकी आहे. सगळ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा या भगवान शिव परमात्म्याच्या व्रताने पूर्ण होतात. पण एक सांगतो, ही व्रत वैकल्य करण्याचा उद्देश आपण सांसारिक वस्तूच्या प्राप्तीकरता केला नाही पाहिजे. सांसारिक वस्तू प्राप्त होतात नाही असं नाही, भगवान परमात्मा सगळं देतात आपल्याला नाही असं नाही, पण भगवंतानं त्या संसारातल्या वस्तू देण्यामध्ये आपलं नुकसान आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आपण देवाकडे गेल्यानंतर आपण काय मागितलं पाहिजे यालाही फार मोठं महत्व आहे. संत महात्म्यांनी ठिकठिकाणी याचं दिग्दर्शन आपल्याला केलेलं आहे. भगवंताकडे गेल्याच्या नंतर काय मागितलं पाहिजे. भक्त महात्मे, संत महात्मे देवाकडे मागतायत, काय मागतायत वर्णन करतायत. मांगा है मैंने शाम से वरदान कही, मांगा है मैंने शाम से वरदान कही. तेरी कृपा बनी रहे, तेरी कृपा बनी रहे जब तक है जिंदगी. मांगा है मैंने शाम से वरदान कही, मांगा है मैंने शाम से वरदान कही. जिस पर प्रभु का हाथ है वो पार हो गया, जो भी शरण में आ गया उद्धार हो गया. तेरी कृपा के बगैर, तेरी कृपा के बगैर पत्ता हिले नहीं. मांगा है मैंने शाम से वरदान कही, मांगा है मैंने शाम से वरदान कही, मांगा है मैंने शाम से वरदान कही, मांगा है मैंने शाम से वरदान कही. हे प्रभु तेरी कृपा बनी रहे जब तक है जिंदगी, मांगा है मैंने शाम से वरदान एक ही. परमात्मा वर्णन करता संत महात्मे, तुमची कृपा भगवान परमात्मा तुमची कृपा असणं आवश्यक आहे. पारमार्थिक बाबतीतली कृपा भगवंताच्या आपल्या जीवनामध्ये व्हावी याच्याकरता ही व्रत वैकल्य आहे. संसारातल्या वस्तूंच्या पूर्ततेकरता नाही. संसारातल्या वस्तू प्रारब्धाने प्राप्त होत असतात, प्रयत्नाने परमार्थ करावा लागत असतो. संसार हा प्रारब्धाने होत असतो महाराज. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढेमान, सोस कैसी वाया भजमाना पंढरी राया, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. प्रारब्धाने संसार होत असतो आणि प्रयत्नाने मात्र परमार्थ करावा लागतो. कौमारे आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान इह.
प्रल्हादजी सांगताय, कुमार वयापासून आपण परमार्थाला सुरुवात केली पाहिजे. आमचे संत महात्मे वर्णन करतात, करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची तातडी केली पाहिजे. साधू संतांनी थोडीशी सवलत दिली, भागवतामध्ये सवलत देत नाहीत महाराज. तुकोबारांनी सवलत दिली, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुणपणामध्ये तरी परमार्थ करा, तुकोबारा सांगतात. पण भागवतकार सांगतात, तरुणपण कशाला वाट पाहता, कुमार वयातच परमार्थाला सुरुवात करा. कौमारे आचरित प्राज्ञा अर्थ असा आहे. शिवपुराणकार हे सांगतायत, अगदी ज्या वेळेला तुम्हाला कळायला सुरुवात होईल ना, चांगलं काय आहे वाईट काय आहे, त्या वेळेला पासून परमार्थ करायला सुरुवात करा. करावी तातडी परमार्थाची. म्हणून हे नंदा व्रत आहे. अशा अनेक प्रकारच्या व्रतांचं चिंतन शास्त्रामध्ये गेलेलं आहे. पण एक गोष्ट आणखीन एक महत्वाची लक्षात ठेवा, ही व्रत करत असताना, वैकल्य करत असताना, उपवास करत असताना, भगवान शंकराची आराधना करत असताना अंतःकरणाची शुद्धी हे अत्यंत महत्वाचे आहे. अंतःकरण जर विकाराने परिपूर्ण असेल तर केलेली पूजा ही निष्फल आहे, केलेली पूजा ही निरर्थक आहे. म्हणून अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार असता कामा नये. 6 प्रकारच्या विकारांनी आपलं अंतःकरण तुडुंब भरलेले माणूस गच्च भरलेला आहे, खचाखच भरलेला आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद मत्सर अहंकार आहे. एखाद्याच्या बदल्याची भावना जर अंतःकरणामध्ये आहे आणि इकडे पूजाही करणं चालू आहे आणि मी बदला कसा घेईन याचाही विचार करणं चालू आहे, तर पूजा पूर्ण होणार नाही महाराज. घरामध्ये सासू सासरे आहेत, पती आहे, त्यांची सेवा करायचं सोडून जर इकडे भगवान परमात्म्याला किती पाणी घातलं महाराज तरी काही अर्थ, त्या पूजेला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. संत महात्मे तर फार गोड वर्णन करतात. सगळ्यात पहिल्यांदा घरामध्ये जे काही वृद्ध आहेत ना, त्या वृद्धांची पूजा करा. त्या वृद्धांनाच देवत माना, सकळ तीर्थांची धुरे, जिये का माता पितरे आणि तया सेवेशी कीर शरीरे लोन किती. किंवा तुकोबारा सांगतायत, माय बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. आई वडील हेच काशी आहेत महाराज, आई वडील हेच मोठं तीर्थ आहे. त्या आई वडील रूपी तीर्थाचा जर तुम्ही त्याग केला आणि इकडं मग किती तीर्थाटन केली, किती भजन कीर्तन केलं, किती पूजन केलं, काही त्या भजन पूजनाचा, त्या कीर्तनाचा, त्या केलेल्या परमार्थाचा शून्य किंमत आहे. त्या परमार्थाला काही निरर्थकता आहे त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यात पहिलं जर पूजन कोणाचं असेल तर आपल्या माता पितरांचं पूजन करा. शिवपुराणकारी सांगतायत आणि आपला हिंदू धर्म संस्कृती आपल्याला सांगते. लक्षात ठेवा, पूर्वीची गुरुकुल पद्धती होती शिक्षणाची. आता तर शिक्षणाचा दर्जा एवढा खालावलेला आहे, शिक्षण एवढ्या वाईट स्तरावर आलेलं आहे. आत्ताच एवढा दर्जा घसरलेला आहे शिक्षणाचा. आमची हिंदू धर्म संस्कृती राहिली कुठं तरीच आणि आजकालचं शिक्षण राहिलं हे फार मागे महाराज. आजकाल सगळीकडे फॅड आहे कोणतं, इंग्लिश स्कूल. मला तर त्याची नावं येत नाहीत महाराज. ते काय म्हणतात, काय LKG UKG आहे ना, असं काहीतरी आहे, ज्युनियर सिनियर असं काहीतरी त्याच्यामध्ये प्रकार आहे. एक फार भयंकर कविता आहे त्याच्यामध्ये, आमची ती ऐकूनच पाठ झालेली आहे, पोरांची ऐकून इंग्रजी मधली कविता आहे. असं चहा प्यायला नेतात लोक घरी, महाराज या आमच्याकडे चहा घ्यायला. मग चहा घ्यायला घरी गेलं की त्या लहान पोराला पकडून आणतात कुठून तरी आमच्या समोर, त्या इंग्लिश स्कूलमध्ये जाणाऱ्या, आणि महाराज हा आमचा नातू आहे, बरोबर बाळा म्हणून दाखव महाराजाला कविता. आमची ऐकायची इच्छा नसते पण ते म्हणून दाखवतो पूर्ण कविता. कविता कोणती, सगळ्यांना पाठ आहे. आम्हाला ते ऐकून पाठ झाले. जॉनी जॉनी यस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाय नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा, अशी ती कविता आहे. जॉनी जॉनी यस पप्पा. मला सांगा काय कविता ती. हिंदू धर्म संस्कृती शिक्षण देत असताना त्या मुलाचा पाया पहिल्यांदा पक्का मजबूत करण्याचा प्रयत्न करत असते. तो सत्यावर आधारित असला पाहिजे. ज्या शिक्षण संस्थेमध्ये पायच खोटं बोलून सुरू होतो ते शिक्षण आपलं पुढं काय कल्याण करणार आहे महाराज. त्या पोराने साखर खाल्लेली आहे, कुणी त्या जॉनी नावाच्या पोराने साखर खाल्लेली आहे, त्याच्या तोंडामध्ये साखर आहे. त्याचा बाप त्याला विचारतो, जॉनी जॉनी साखर खाल्ली का.
तर तो नो पप्पा म्हणतो. म्हणजे साखर खाल्लेली असून तो जर खोटं बोलत असेल, जे शिक्षण आपल्याला मुळातच खोटं बोलायला शिकवतं ते पुढे जाऊन आपलं काय कल्याण करणार आहे. कदाचित ते व्यावहारिक उन्नती करेल, पण आध्यात्मिक घसरण केवढी मोठी महाराज त्याच्यामध्ये. म्हणून हिंदू धर्म संस्कृती ही अत्यंत प्रगल्भ अशी धर्म संस्कृती आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती आणि ज्या वेळेला महाराज तो शिष्य 12-12, 24-24 वर्ष 2-2, 3-3 तप ज्या वेळेला तो खर्च करायचा ना तिथं आणि घरी यायला निघायचा, लक्ष देऊन ऐका, त्यावेळेला श्री गुरु त्याला 4 प्रकारचा उपदेश करायचे. अगदी लक्ष देऊन ऐका. तो 4 प्रकारचा उपदेश म्हणजे हिंदू धर्माचे 4 खांबच आहेत महाराज. 4 प्रकारचा उपदेश आहे. कोणता? पहिला उपदेश आहे मातृ देवो भव. पहिला उपदेश कोणता आहे? मातृदेवो भव. दुसरा उपदेश आहे पितृदेवो भव. तिसरा उपदेश आहे आचार्य देवो भव. आणि चौथा उपदेश आहे अतिथी देवो भव. या 4 प्रकारच्या खांबांवर आपली हिंदू धर्म संस्कृती उभी आहे. पहिले 2 उपदेश अत्यंत महत्वाचे आहेत, मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. तू तुझ्या आईला देव मानणारा हो, तू तुझ्या वडिलांना देव मानणारा हो. कारण आई वडिलाला जर देव मानायला शिकलं तरच जगामध्ये देव दिसेल महाराज. ना तर किती भजन पूजन केलं, किती परमार्थ केला तरी भगवान परमात्म्याची भेट व्हायची नाही. म्हणून कोणतंही व्रत करत असताना एकतर ते अनुमोदित असलं पाहिजे, घरातल्यांच्या सगळ्यांची संमती त्या व्रताला असली पाहिजे, कोणाचा विरोध त्या व्रताला नसला असता कामा नये. सगळ्यांची संमती घेऊन ते व्रत करावं आणि आपलं आचरण असं सादगीपूर्ण, असं प्रसन्न आपलं आचरण असावं की आपल्याला पाहिल्याच्या नंतर, आपल्याकडे पाहिल्याच्या नंतर दुसऱ्याला समाधान व्हावं. आपल्याकडे पाहिलं की इसमें कुछ तो है असं वाटावं. आणि म्हणून व्रत करत असताना या सगळ्या गोष्टींचं पालन आपण केलं पाहिजे. केवळ ग्रंथकाराने सांगितलं, कथाकाराने सांगितलं व्रत करा, पशुपती व्रत करा म्हणून पशुपती व्रत करायचं, ते व्रत तुम्हाला फल देणार नाही. नंदाव्रत करा म्हणून नंदाव्रत करायचं, ते व्रत तुम्हाला फल देणार नाही. तुमचं आचरण आणि तुमची श्रद्धा आपल्याला फल देणारी ही श्रद्धा असते. म्हणून त्या श्रद्धापूर्वक केलेलं व्रत हे निश्चित आपल्याला फलश्रुती प्रदान करत असतं. असो, याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. याच ठिकाणी जो पार्वती खंड आहे त्या पार्वती खंडाची सांगता होते आणि पुढे कुमारखंडाला प्रारंभ होतो. या कुमारखंडामध्ये कार्तिकेयाचा जन्म आणि गणेशाच्या जन्माचा आख्यान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भगवान श्री कार्तिकेयजीच्या द्वारा तारकासूर नावाच्या दैत्याचा वध कसा झाला याची कथा आपण आपल्याला पाहिजे. भगवान गणेशजीचा विवाह हा कशा पद्धतीने झाला हे याचंही चिंतन करायचंय. कार्तिकेयजी आणि माता पार्वती भगवान शंकर यांच्यामध्ये वितुष्ट जे निर्माण झालेलं आहे ते वितुष्ट कशा पद्धतीने निर्माण झालं याही गोष्टीचं आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये गणेशाचा जन्म आणि पहिल्यांदा कार्तिक स्वामीचा जन्मानंतर गणेशाच्या जन्माचा आख्यान आपण पाहणार आहोत.